नमस्कार, श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बीटचा पराठा। हे बीट मी उकडून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कच्च्या बीटचाही पराठा बनवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला बीट छान बारीक किसणीने किसून घ्यावं लागेल। पण डायजेस्टिव्ह इश्यू किंवा डायजेशनसाठी सोपं व्हावं, पचण्यासाठी सोपं व्हावं म्हणून मी बीट उकडूनच त्याचा पराठा बनवलेला आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, त्याचबरोबर मी तुम्हाला काही फायदे, तोटे आणि बीटचा पराठा कसा बनवायचा हेही सांगितलेलं आहे। यासाठी बीट पहिलं उकडून घ्यायचे, 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या जेणेकरून बीट छान उकडलं जाईल। हे मोठ्या आकाराचं बीटरूट आहे। तुम्ही हवं तर छोट्या किंवा मध्यम आकाराच्या बीटचा पराठा बनवला तरीही काहीच हरकत नाही आहे। हे बीट उकडून झाल्यानंतर ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे, त्याची प्युरी करून घ्यायची आणि त्यानंतर मग ते पीठ मळायला घ्यायचे। तुम्हाला माहिती आहे बीटमध्ये प्रोटीन्सही असतात, त्याचबरोबर फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर हे सर्वच घटक उपलब्ध आहेत। शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीट हे असं कंदमुळ आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे, जे आपल्या शरीरासाठी निरोगी राहण्यासाठी भरपूर गरजेचं आहे। ठीक आहे, बीटचं आपली प्युरी बनवून झालेली आहे। आता यामध्ये मी पीठ घालून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता, पण मी फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यापासूनच मी हे पराठे बनवणार आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे, कारण श्रावणीला टिफिनला द्यायचं आहे ना, तिला आवडलं पाहिजे, ते दिसायलाही छान दिसलं पाहिजे ना म्हणून। त्याचबरोबर 1 चमचा साजूक तूप घालायचे। तूप आपण नंतर पुन्हा वापरणार आहोत, कधी ते तुम्ही पुढे बघा। पण त्याचबरोबर आत्ता घातलं की त्यामुळे आपले पराठे छान मऊसूत राहतात, दिवसभरासाठी म्हटलं तरीही आरामात मऊसूत राहतात। यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कारण जर तुम्ही पाणी घालून बनवणार असाल तर पीठ जास्त लागेल आणि जेवढं आपल्याला मुलांना बीटरूट द्यायचे तेवढं त्यांच्या पोटामध्ये जाणार नाही आहे, असं तर ते खायला मागतच नाही। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय हे पीठ मळलेलंच, असं वाटतं आत्ता याची पुरी बनवावी आणि खाऊन घ्यावी, हो ना। पण आपण याचा आज पराठा बनवणार आहोत। पीठ 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवायचे, ते थोडंसं छान मऊसूत होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग आपण याचा पराठा बनवून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्येच थोडंसं लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स आणि मिक्सअप जर घातले तर तुम्ही याचा छान असा पिझ्झा बेसही तयार करू शकता। तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी ती तुमच्यासोबत शेअर करेल। ठीक आहे, याचे मी एकूण 4 पराठे बनवलेले आहेत। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अजून छोटेही बनवू शकता। आमच्याकडे याच पद्धतीने मोठ्या आकाराचे बनवले जातात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान लहान बनवले तरी काहीच हरकत नाही आहे। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे बीटरूट त्याचं जे साल मी काढलं होतं ते साल काढलंच पाहिजे असं काही नाही आहे। तुम्ही शिजायला घालत असतानाच ते थोडंसं स्क्रब करून जर घातलं किंवा त्याची साल थोडीशी जर कमी केली आणि मग ती खायला घेतली तरी काहीच हरकत नाही आहे। त्याचबरोबर बीट तुम्ही दररोज खाऊ शकता का, हा एक सगळ्यांचा मोठा प्रश्न असतो। हो, तुम्ही बीट आरामात दररोज खाऊ शकता, पण फक्त त्यामध्ये थोडंसं आपण आवळा जर घालून घेतला तर तोही बहु उपयोगी असा आपल्या शरीरासाठी होऊन जातो। बरं, आता आपला पराठा बनवून होत आलेला आहे। याचा मी 4 फुल जी चपाती आपण बनवतो, 4 घडीची चपाती, त्याच प्रकारचा मी पराठा बनवून घेतलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये पिझ्झाचं जे सीझनिंग आहे, म्हणजे चिली फ्लेक्स झालं किंवा मिक्स हर्ब्स झालं, हे सगळं जर घालून घेतलं तर ते याच पराठ्यामध्येही छान लागतं। अगदीच चवीला काहीही फरक पडत नाही, अगदी छान लागतं। ठीक आहे, बरं, अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचं आहे। शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पराठे बनवायला सुरुवात करतानाच मी तवा तापायला ठेवून दिला होता। आता आपला पराठा लाटून झालेला आहे। तव्याला पहिलं तूप लावून घ्यायचं आहे। आपण तेलाचा वापर फक्त पीठ भिजायला ठेवताना जेवढं लावलं होतं 1 चमचाभर तेवढंच वापरलेलं आहे, बाकी आपण हे सगळं तुपातच केलेलं आहे। तूप तव्याला लावून घेतल्यामुळे जरा जास्तच धूर दिसत होता, बरोबर ना, कारण जर तूप आपण तव्यावर पहिलं लावलं तर त्याचा धूर जास्त होतो। बरं, आता हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने आपण चपाती जशी भाजतो ऑलमोस्ट त्याच प्रकारे आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे, पण आपण बीट शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे पराठा भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे। अगदी 5 मिनिटात आपले पराठे बनवून होतात। बरं, अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे। यासोबत तुम्ही अगदी दही जरी सर्व केलं तरीही ते छानच लागणार आहे, पण पेरूच्या चटणीसोबत ते अतिशय भन्नाट असे लागतात। सध्या बीट आणि पेरू या दोन्हींचाही सीझन आहे, म्हणजे थंडीच्या दिवसात ते आरामात आणि भरपूर अवेलेबल असतात। म्हणून या चटणीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन नक्की बघा। धन्यवाद।